जय गुरु. जय गुरु. हा. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. अ, एक मिनिट. तर मला वाटतं काल आपला 12वा अध्याय पूर्ण, 12वा पाठ पूर्ण झाला, राईट? लोकोक्तींचा. हो ना? हो हो. हो. लोकोक्तींचा 12वा पाठ पूर्ण झाला. हो हो आणि हो त्याबरोबर म्हणजे येस. आपला प्रारंभचा जो अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रम म्हणजे संपला. अभ्यासक्रम आपला, हा, तर अभ्यासक्रम पूर्ण झाला. तर आता मला विचारायचं आहे की थोडंसं, म्हणजे मी आज काही ठरवलं नाही अजून काय शिकवायचं वगैरे. म्हटलं थोडीशी तुमच्याशी आधी चर्चा करूया आणि मग आपण ठरवूया. तर त्याच्यातला एक शंका विचारू का? विचारा ना. हम्म? हा, कोण विचारताय? विचारा. मी थोडस ना कुठेतरी पुस्तकातलं शब्द आणि आपण हे पाठवतोय त्याच्यात कुठेतरी काहीतरी एखादी चूक दिसते. अच्छा. हा. असं वाटतंय का आता तुम्हाला? तो हा म्हणजे त्यामुळे गोंधळ झाला माझा. पाठ 12वा मध्ये 11वा आहे बघा, नास्ति रत्नम खंडितम. हम्म. आता काल या ताई म्हणाल्या की ते प्रयोग वगैरे तुम्ही फारसं काही लक्ष देऊ नका असं. हम्म. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आहे ते पण तिथे भत्स भत्स नाम वाप आणि रत्नम खंडितम आणि तुम्ही ह्याच्यात कधी रत्नम खंडितम असं केलं तो थोडं ती रत संधीच असं जरा शंका आली. अच्छा. नाही, रत्नम, हा तस रत्नम अखंडितमच पाहिजे. रत्नम अखंडितम असं. हा तर तो म रत्नम. दिसला नाही असं झालं. अच्छा. ते आणखीन रत्नम एक शंका होती. हम्म. हा. हा बर. हा हा ही सांगा. नाही नाही, बोला ना, बोला बोला. दुसरी दुसरी दुसऱ्या 8व्या पाठातली एक शंका होती. हम्म. ते आता तुम्ही जो पेपर पाठवला त्याच्यामध्ये ताई म्हणाल्या की ते रिकाम्या जागा भरा हे जरा अवघड पडतं सगळ्यांना. तर ते हा. त्यातल्या 8व्या पाठातल्या रिकाम्या जागा आपण घेतल्याच नव्हत्या. हम्म. त्या काहीतरी अशा अच्छा. जरा वेगळ्या वेगळ्या टाईप झाल्या होत्या. अच्छा. तुम्ही नंतर बघून सांगितलं तरी मला चालेल. तर हम्म. स्क्रीन दिसत नाहीये. नाही, हा स्क्रीन 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 आहे. लावलाच नाही मी. स्क्रीन लावलाच नाही मी हा अजून. हा हा. मग हा ठीक. कारण हा, म्हटलं आधी समजून घेऊया आधी आपण आता पुढे कसं जायचं, त्यावरून आपण किंवा ठरवतो. अजूनही म्हणजे माझं राहिलंय का कुणाला जर म्हणजे इतरही जण ऐकत असतील पाठ 8वा मधले शेवटच्या हा. रिकाम्या जागा भरा. म्हणजे मी कारण ऍबसेंट बहुतेक नाहीये कधी पण राहून गेलं असं माझ्याकडे दिसतंय माझ्या वहीमध्ये. तर कोणी अच्छा. इतरांनी कोणी केलं असेल तर सांगा. हम्म. अच्छा. आपण स्वतःच केल्यात त्या भरलेल्या आहेत हा आणि सिलेक्ट. आपलं जनरल बोलणं झालं होतं कारण मला आठवतंय की स्नुषा समथिंग हा हा परिवेशयती वगैरे असं म्हटल्याचं आठवतंय मला. हा मग ते माझं राहून गेलं बहुतेक. मी जरा अभ्यास करून परत ग्रुपवरती आपण विचारते हा काही. आपण मला असं वाटतं, तेच मी एक एक तोच आढावा घेतोय. मग आपण असं हा करूया सांग. का की पुढचे काही दिवस, हा, हा मला वाटतं पहिले म्हणजे पाठ एक, पाठ दोन, तुम्ही असं करा, हे जे 12 पाठ आहेत ना, तर उद्या हा मला, म्हणजे उद्यापर्यंत तुम्ही पाठ एक, दोन, तीन, हा, आणि हा चार, हा या चार हा पाठांवरच्या शंका शंका हा, आता आपण शंका तुम्ही मला उद्या दुपारपर्यंत शंका पाठवा. पाठ एक, बर. दोन,
3 आणि 4 म्हणजे यात शंका एक पण ते असू चार. शकतात, किंवा मला अमुक एक गोष्ट कळली नाहीये असं पण सांगा हा तुम्ही, की पाठ चौथ्यातला मला हा कन्सेप्ट कळला नाहीये, पाठ 3 मधला हा कन्सेप्ट कळला नाही, हे चुकीचं वाटतंय, हे झालेलं नाहीये, काहीही या चालेल. पहिल्या 4 हा पाठांमधलं तुम्ही मला म्हणजे हं. आपल्या ग्रुपवरती टाका. ओके. मग चालेल आपण काय करूया, चालेल. क्रमाने हा आधी पाठ 1, मग पाठ 2 मधल्या हं. शंका, पाठ 3 मधल्या हं. आणि पाठ 4 असे पाठ पूर्ण करूया. चालेल ओके. मग नंतर चालेल. मग परत मग 2 आणि 3 परत 2 पाठ घेऊया, त्याच्या शंका दूर करूया. असं करून आपण तुमचं पूर्ण 1 ते 12 पाठांचं आपण उजळणी. शंका निरसन आणि उजळणी पूर्ण करूया. हं? म्हणजे मग कसं चालेल. म्हणजे मग राहील तर फक्त तुमचा अभ्यास आणि परीक्षा. आणि त्याच्याकरता तुम्हाला मी 3 हा ते 4 अजून असे परीक्षेचे पेपर्स देईन. बरोबर. आणि ती चालेल. तुमच्या प्रॅक्टिससाठी असतील. आणि आय एम शुअर परीक्षेचे पेपर्स यात असं काही नाहीये की तुम्हाला शिकवलं नाहीये, किंवा पुस्तकात पण त्याचं हं, हं. उत्तर नाहीये, असं काहीच नाहीये. फक्त ठीक आहे, अमुक एक गोष्ट मला आठवत नव्हती, किंवा अमुक एक गोष्ट मला लक्षात नाही आली म्हणून मी ते नीट नाही लिहू शकलो. बरोबर. यामुळेच हं, तुमचे मार्क हं. कमी होतील किंवा जातील. पण तीच गोष्ट तुम्ही जर पुस्तक उघडून बघितलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे निश्चित. पण हो प्रोव्हायडेड तुम्हाला तो कन्सेप्ट कळला असेल तर, नाही का. जसं विशेषतः मला आठवतं की 4थ्या पाठामध्ये कर्मणी धातू साधित हा एक जरा वेगळाच कन्सेप्ट आहे आपला, नाही का, जो हं, खरोखर हं. कन्सेप्ट आहे. म्हणजे बाकी सगळं नुसतं जसं आहे तसं आहे, म्हणजे ऍक्सेप्ट ऍज इट इज असं असतं. पण तो जरा कन्सेप्ट आहे, तर तो तुम्हाला समजला नसेल तर त्याची मी पुन्हा एकदा उजळणी घेऊया आपण, काय हरकत नाही. हा. चालेल. हा. तर एक आपण बरं आधी मला पूर्ण करू द्या. नंतर मग आपण काय करूया, असे पाठ आधी पूर्ण करूया 12 पर्यंतचे. यातल्या सगळ्या शंका निरसनाचा आपण कार्यक्रम उरकूया. हे साधारण आपलं 4 एक दिवस चालेल कार्यक्रम, अशी माझी अपेक्षा आहे. हं, हा. हं, त्याच्यानंतर मी तुम्हाला पेपर्स देईन 3 ते 4 2-2 हं. दिवसांनी, की जे तुम्ही स्वतः सोडवायचे. आणि ते सोडवण्याचे याचंच करतायत की तुम्हाला आपण काही परीक्षा उद्देश आपला काही परीक्षेतले मार्क आणि परीक्षार्थी नाही होत, आपण विद्यार्थीच आहोत. पण एक म्हणजे परीक्षा हा आपला एक एक मिनिट उषाताई. हा. तर शिकवत नाही. परीक्षा एक मिनिट. तर तुम्ही फक्त तुम्हाला काय कळतं काय नाही. कारण तुम्हाला जर प्रत्येक पेपरमध्ये जर तीच तीच चूक होत असेल वगैरे, तर मग आपलं काहीतरी चुकतंय का ते समजण्यासाठी म्हणून 2-3 पेपर आपण देणार आणि त्याची प्रॅक्टिस करून घेणार. हा. म्हणजे तुम्ही ते स्वतःच करायचे आणि त्यातल्या शंका तुम्ही ग्रुपवर विचारायच्या. आपण काही सगळा पेपर परत असा सॉल्व्ह करून घ्यायची गरज मला वाटत नाही. हा. ते उगीच रिपिटेशन होतं, आणि ज्यांना माहिती आहे त्यांना ते उगीच म्हणजे त्यांचा वेळ वाया जाईल. माझा नंतर विचार असा आहे, आणि तुमचं त्याच्याबद्दल मला सूचना हव्या आहेत किंवा मत हवं आहे, की आज आहे 15 तारीख. तुमची परीक्षा असणार आहे 16 फेब्रुवारीला, म्हणजे आपल्याजवळ 30-31 दिवस आहे. तर आता हा जो कार्यक्रम आहे उजळणी आणि पेपर सॉल्व्हिंग, याला काही तुम्हाला इतके दिवस लागणार नाहीत. आणि उगीच तेच तेच पुन्हा पुन्हा उगाळण्यात शक्ती खर्च करण्यात, किंवा शक्ती म्हणण्यापेक्षा वेळ खर्च करण्यात मला काही पॉइंट वाटत नाही. तर माझी अशी सूचना आहे की आपण साधारण एक 7-8 दिवसांनी, हा, परीक्षा तुम्ही प्रारंभच देणार आहात यावेळेस. पण आपण तिसरं जो लेवल आहे ज्याला आपण प्रवेश म्हणतो, हा, तर त्याचा अभ्यास सुरू करूया. आणि याचं कारण असं, मग तुम्ही म्हणाल अरे आमची परीक्षा तर पुढच्या 16 तारखेला प्रारंभाची आहे, मग तुम्ही प्रवेश का शिकवता. तर त्याचं उत्तर असं की या काही अशा काही तुटक तुटक परीक्षा नाही आहेत. अभ्यासक्रम हा, बरोबर, जे आपण प्रवेशमध्ये जी वाक्य वाचू, हा, ज्याचा अनुवाद करू, हे करू ते करू, तर त्यांनी आपलं प्रारंभचं पण काही कन्सेप्ट क्लिअर पक्के होणारच आहेत, नाही का. पण त्याचा फायदा असा होईल आपल्याला की पुढे चालून मग आपलं प्रवेशला 2 पेपर्स आहेत, म्हणजे 2 पुस्तकं आहेत. ती करून आपण परिचयाचं मग लवकर सुरू करू शकू. म्हणजे एक 15-20 दिवस आपण थोडं पुढे जाऊ, असं माझं मत आहे. काय वाटतं तुम्हाला? चालेल सर, काय हरकत नाही.
हा चालेल चालेल सर. चालेल चालेल. चालेल हा. चालेल चालेल. आणि यात कधीही तुम्हाला जर प्रारंभाविषयी जर काही शंका असली तर ती तुम्ही वर्गाच्या सुरुवातीला किंवा पण शक्यतो मी शंका हे असं प्रिफर करेन की तुम्ही ग्रुपवरती टाकाव्या. तर ग्रुपवरती टाका. अगदीच तुम्हाला मला फोन करून माझ्याशीच बोलायचं असेल तरी चालेल, फोन करून किंवा वन ऑन वन टाकायची असेल तरी चालेल, पण ती मग टाका आणि मग मी त्याचा विचार करून उत्तर देईन. कारण काय, कधी कधी म्हणजे तुमचा काय प्रश्न आहे तो समजून घेऊन मग त्याचं शंका निरसन केलेलं जास्त चांगलं. त्यामुळे आय विल अप्रिशिएट की तुम्ही शंका ज्या असतील त्या शक्यतो सगळ्या ग्रुपवर टाका, म्हणजे मग त्या मला कळतील. कारण तुमच्या मनात आलेली शंका नाही, अजून दुसऱ्यांना पण त्याचा फायदा होऊ शकतो त्याच्या निरसनाचा. हा, पण आपण हा एक चालेल. 5-6 दिवसांनी 7-8 दिवसांनी आपण ह्या ही उजळणी झाल्यावरती हळूहळू स्लोली आपण तिसरा म्हणजे प्रवेशचं तयारी हळू आपण सुरू करूया शांतपणे. आणि साईड बाय साईड तुम्ही 2-3 दिवसांनी एक एक पेपर वगैरे असं 2-3 किंवा 4-5 दिवसांनी एक प्रारंभ जे तुम्ही सराव परीक्षा ज्याला म्हणता येईल, तुम्ही पेपर सॉल्व्ह करून बघा की जेणेकरून तुम्हाला एक 16 तारखेपर्यंत परीक्षेची तयारी पण छान होईल आणि त्याचा पेपरमध्ये तुम्हाला चांगले मार्क गुण मिळवण्याचंही समाधान मिळेल. हा, हा उपक्रम कसा वाटतोय सगळ्यांना? चांगलं आहे सर. हा चांगलं आहे चांगलं आहे. ठीक चालेल आहे सर. सर. ठीक आहे. बरं, चालेल आता सर. आपण हा चालेल. आता मला एक सांगा की हे जे 12 पाठ बघितले याच्यात तुम्हाला म्हणजे समजलं तर आहेच बहुतेक, ज्यांनी ज्यांनी वर्ग अटेंड केलेले आहेत. तर मला वाटत नाही की त्यातलं समजलेलं नाही काही असं मला वाटत नाही. हा हा, लक्षात नसेल किंवा विसरतो असेल किंवा आता आठवत नसेल ती गोष्ट वेगळी, पण ती उजळणी केलं की तुम्हाला एकदा नजरेखालून घातलं की लगेच परत आठवेल सगळं जे आहे ते. पण तुम्हाला बाकी असं कठीण असं काय वाटलं या सगळ्या प्रकरणात? विभक्ती. काळ काळ कठीण वाटतो सर. विभक्ती विभक्ती आणि हा, काळ. मलाही मलाही विभक्ती असं पटकन वाटतं कळत नाही काय प्रश्न वापरायचं ते. हा प्रश्न 5 खरंच आहे. ते विभक्तीचं मला पण अवघड जाते. मराठी संस्कृत भाषांतर पण जरा अवघड जातं. माझ्या मते मेन ते विचारायचं तुम्ही मला काही त्रास देऊ नका. हा अवघड जातो ठीक आहे. सर. काय अवघड जातं? मराठी मराठी भाषांतर संस्कृत करा. भाषांतर. भाषांतर मराठी हा मराठीतलं बरोबर संस्कृत मध्ये करायला. बरोबर. तर आपण 3-4 गोष्टी बघितल्या की ज्या आपल्याला तुलनेने कठीण वाटतायत. एक म्हणजे विभक्ती, दुसरं म्हणजे काळ. काळ म्हणजे धातुरूप, म्हणजे धातूचं जे शब्द धातुरूप, म्हणजे ज्याला आपण शब्दरूपावली म्हणजे विभक्ती, शब्दरूप म्हणजे विभक्ती आणि धातुरूप म्हणजे काळ आणि जे तुम्ही म्हणतायत काळ. ते सगळं. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि त्याचे प्रथम वचन, बहुवचन, परत त्यात पुरुष पण असतात, उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, प्रथम पुरुष वगैरे. हम्म. तर ते नॅचरली तुम्हाला थोडंसं कठीण म्हणजे आहे त्यात म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आहे. स्मरणशक्तीचा पण भाग त्यामध्ये बराच आहे. हा, की जी आपली म्हणजे वयोमानानुसार स्मरणशक्ती आपली थोडी कमी होणारच, साहजिक आहे ते. हे हो सगळंच हो पटकन खरंय खरंय. पटकन लक्ष राहणार नाही, ते साहजिक आहे. पण जसं मी म्हटलं की म्हणजे मी अजूनही तुम्हाला तेच त्या मुद्द्यावर मी ठाम आहे की तुम्ही एखादी गोष्ट म्हणजे मी रादर असं म्हणेल की तुम्हाला मी जर मराठीत वाक्य दिलं हा की राम बागेत खेळतो, उदाहरणार्थ. हा, तर माझी तुमच्याकडनं एवढी अपेक्षा निश्चित राहील की यात तुम्ही राम या शब्दाची कुठली विभक्ती असायला हवी. हा, बागेत. रामः प्रथम. नाही नाही नाही, मग हा नाही म्हणजे नाही नाही, एक मिनिट. म्हणजे मी बरोबर आहे. बागेत या शब्दात बागेला इक्विव्हॅलंट उद्याने समानार्थी शब्द आहे उद्यान. उद्याने तर उद्याने उद्यानाची कुठली विभक्ती उद्याने असायला खेळत. हवी. हा, आता नाही नाही नाही, बरोबर तुम्ही ते सांगता ते. नाही, पण माझं काय म्हणणं की तुम्हाला नीट जमत असेल ना की इथं राम करताय, त्यामुळे हा प्रथमेत एकवचन प्रथमेत असायला हवा. बागेत, हो बाग म्हणजे बागेचं, हो बागचा शब्दही मला आठवला नाही तरी चालेल, पण त्याची ही सप्तमी स्थानदर्शक आहे म्हणून एकवचन स्थानदर्शक पाहिजे. आणि खेळतो म्हणजे वर्तमान काळ आहे आणि प्रथम पुरुष एकवचन रूप आलं पाहिजे. हे तुम्हाला जमतंय का?
म्हणजे प्रथम प्रथमचे पुरुष एकवचन कसं ओळखायचं ते नाही जमत सर. क्रीडती हा. क्रीडती येणार ना. नाही नाही विद्यार्थी नाही ना. नाही 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 आदिती आदिती आय थिंक यू आर गेटिंग मी हो रॉंग. हा, माझं हो काय म्हणणं आहे, चालेल. तुम्हाला क्रीडती असेल, कोणी मला नाही क्रीडूती असेल, कोणी मला क्रीडिती असेल, ती क्रीडंती. चूक होऊ शकते, हा. किंवा 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 ती चूक होऊ शकते, ती क्षम्य आहे माझ्या दृष्टीने, कारण तिथे स्मरणशक्तीचा भाग आहे. माझं काय म्हणणं, की तुम्हाला मराठीतलं कुठलंही वाक्य दिल्यावर ज्याचं संस्कृतमध्ये भाषांतर करायचंय आपल्याला, त्या त्या हा. शब्दाचं विभक्ती रूप काय असायला हवं. हा, काय म्हणजे हा. रामाय हा. किंवा रामस्य हे म्हणत नाही मी, पण षष्ठी असायला हा. हवी, की पंचमी असायला हवी, की सप्तमी असायला हवी, एक वचन असायला हवं की बहुवचन, हे तुम्हाला जमतंय का आता? ते ते भले त्या राम ह्या शब्दाच्या विभक्ती पाठ नसल्यामुळे आणि आठवत नसल्यामुळे चूक झाली ना, तर ते क्षम्य आहे. पण मला इथं षष्ठी वापरायची आहे, षष्ठी एकवचन, पण काय आहे बाबा मला हो, ते आठवत नाही. समजतंय. हा, ते तर समजतंय तू सर. हा समजतंय. तर तुम्ही ना तो अभ्यास करा की तिथे माझी चूक होता कामा नये. सेम तशीच गोष्ट क्रियापदाची. क्रियापदामध्ये क्रियापदाचा मला काळ कुठला वापरायचा आहे, वचन कुठलं वापरायचं आहे, आणि पुरुष कुठला वापरायचा आहे, या तीन गोष्टी तुम्हाला त्यात चूक होता कामा नये. हा कटाक्षाने तुम्ही म्हणजे परीक्षा किंवा स्वतःची उजळणी किंवा स्वाध्याय किंवा स्वतःचा अभ्यास करताना हे आधी बघा, की मला ते ते समजलंय का, की इथं प्रथम पुरुष वापरायला हवाय, इथं बहुवचन वापरायला हवंय, इथे द्विवचन वापरायला हवंय, इथे भूतकाळ वापरायला हवंय. हे तुम्हाला हम्म. जमलंच पाहिजे प्रारंभमध्ये. हा, पुढच्या तर स्मरण. प्रॅक्टिस घ्या ना, एवढं नाही होत जमत आहे. ती छान झाली नाही जमत आहे सर. ओके ओके ओके, मग प्रॅक्टिस घेऊ म्हणजे कशी घेऊ, मी क्लासमध्ये एकेकाला विचारू या, असं असं म्हणताय? हा, काही वाक्य तुम्ही द्या आम्हाला होमवर्क म्हणून, आम्ही ती हा. करतो, हा. हा. आणि हा. मग क्लासमध्ये चेक करूया की प्रत्येक तुम्ही समजावून सांगा की इथे हे 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 असं करायला हवं होतं. म्हणजे जरा तरी डोक्यात प्रकाश पडतो. खूप गोंधळ होतोय माझा तरी. नाही हो सर. सुजाता आता ताई, तुम्ही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, सुजाता ताई, मी काय म्हणतो, की सीता, हा, सीता क्रीडांगणावर गेली, उदाहरण ना सुजाता ताई. हा, सीता हम्म. क्रीडांगणावर गेली. आता इथं तुम्ही मला सांगा की क्रीडांगण. एक मिनिट, सीता याची काय, तुम्ही तुम्ही सांगा, बाकी कोणी बोलू नका, सुजाता ताई सांगते. हा. सीता हा. हा. या ठीक. शब्दाचं काय रूप असायला हवं हे त्या वाक्यामध्ये? प्रथमाच ना, सीताच राहायला पाहिजे. बरोबर. हा, क्रीडांगणावर, आता हे कुठलं रूप असायला हवं शब्दाचं? ती पुन्हा स्थानदर्शक म्हणजे सप्तमी पाहिजे. बरोबर. आणि गेली, आता गेली या शब्दाचं क्रिया कुठला धातू येतो पण जाऊ द्या, पण गेली या गच्छ शब्दाचं काय? माहितीये, ते गेली, गच्छ पण माहितीये. गच्छती. मग गच्छ- नाही नाही नाही, गच्छ ते जाऊ द्या. माझं माझं आता इथे तुम्ही मला सांगा की म्हणजे पुरुष कुठला, वचन कुठलं आणि काळ कुठला, हे तीन गोष्टी सांगा. भूतकाळ आहे, गेली म्हणजे भूतकाळ. बरोबर गता बरोबर. येईल. नाही नाही, एक मिनिट, ते मग पुढचं नाही उत्तरावरती मला जम्प, माहिती. नाही नाही, डोंट जम्प द गन्स, उत्तरावरती जाऊ नका. अं, अं, आता आता इथं भूतकाळ पाहिजे, बरोबर. पुरुष कुठला येईल? पुरुष म्हणजे कळलं ना तुम्हाला, प्रथम पुरुष, उत्तम पुरुष उत्तम पुरुष ना, ती म्हणजे ती स्वतः नाही आहे. नाही नाही, उत्तम म्हणजे मी आणि आम्ही म्हणजे उत्तम. मी ओके, आणि आम्ही, ओके, ती म्हणजे मग प्रथम पुरुष येणार. प्रथम पुरुष, बरोबर. हा, आता आणि वचन तर सरळ एकटी असल्यामुळे एक वचन असणार, बरोबर. हा. म्हणजे आता हे जे मी आता तुम्हाला विचारलं ना, तर हे तुम्हाला येत आहे, म्हणजे ऑलमोस्ट येत आहे, बरोबर. तुम्ही भूतकाळ बरोबर सांगितला, एकवचन सांगितला. मला वाटतं तुमचा प्रथम पुरुष आणि उत्तम पुरुष यात सुद्धा गोंधळ झाला, चुकत नव्हता तुम्ही, पण एवढं तुम्हाला हम्म. येत आहे आणि सगळ्यांना येत आहे, नाही का? हो हो. हा, तर माझं असं म्हणणं, की तुम्हीच स्वतःचे कुठल्याही मराठी वाक्य उचला, स्वतःच तयार करा आणि स्वतःच ओळखा, आणि मग पाहिजे तर त्यात शंका असेल, तुम्ही करा असं ना, 25 वाक्य आज लिहा आपल्या क्लास नंतर, आणि बघा याचं मला
यातला वचन कुठला, विभक्त शब्द असतील तर विभक्तीची रूपं म्हणजे कुठली विभक्ती, प्रथमा पाहिजे, द्वितीय पाहिजे, चतुर्थी पाहिजे, षष्ठी पाहिजे, तुम्हीच तयार करा वाक्य आणि तुम्हीच ते ओळखा, हे मला जमतंय का. बरोबर. म्हणजे यातलं ओके. कर्म कुठलं, कर्म करता कुठलं, आणि क्रियापदाचंही तसंच ओळखा. काही वाक्य तुम्ही भूतकाळातली तयार करा मराठीत, इंग्लिशमध्ये करा, मराठीत करा, कशातही करा. पण ही तुम्ही जर सेल्फ प्रॅक्टिस केली ना, तर तुम्हाला पहिली स्टेप जी आहे ना, की मला आणि माहिती भाजी पाहिजे की पोळी नाही मला खात. हा ईएम ते नाही जमत सर. नाही नाही, काय काय नाही जमत म्हटलं उषाताई, तुम्ही सांगा परत. यू तोमचे ते आहेत ना, ते नेमकं तोम वापरायचं कसं वापरायचं असं असं लक्षात येत नाही सर लवकर. हा. नाही नाही, ठीक आहे. नाही नाही, पण हा चांगला मुद्दा आहे. म्हणजे ती सर्वनामं कशी वापरायची, कधी सा वापरायचं, कधी सा, कधी हा. तत्, हे लक्षात येत नाहीये का तुमच्या, असं हो. म्हणायचं तुम्हाला. बरोबर. यू हा म्हणजे शब्द वाक्यात यम वापरतं. थोडस ना तुमचा आवाज ब्रेक होतोय. हा, थोडं ब्रेक जवळ होतोय. या किंवा हा. हा. सर बाकीच्यांना म्यूट करायला सांगा ना, म्हणजे मग ऐकायला येईल. बाकी सगळ्यांनी प्लीज म्यूट करा. हा. हा, आणि उषाताई तुम्ही बोला. हा, कधी कधी वाक्यामध्ये युएम वापरायचं असतं तर ते जमत नाही सर. युएम कधी वापरायचं, तम कधी वापरायचं, असं बरोबर. असा गोंधळ बरोबर. होतोय तो. नाही नाही, तर आता तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता तुम्ही जी वाक्य करायची जी प्रॅक्टिस सांगितलं ना मी, तर पहिली स्टेप मी हा. तुम्हाला जे सांगितलं ना, ते असं करा की आता युयम किंवा त्वम याचा याचा हा. पुरुष कुठला सांगा तुम्ही. पुरुष कुठला, मध्यम पुरुष. तोमचा मध्यम पुरुष. हा. हा, अहमचा उत्तम पुरुष. तर तुम्ही उत्तम पुरुष. हा. हा, तर तुम्ही असं करा, तू आणि तुम्ही याची एक 20 वाक्य हा. स्वतः बनवा. हा, ज्या वाक्यामध्ये बर. तू आणि तुम्ही याचा उपयोग आहे. काही वर्तमान काळातली बनवा, काही भूतकाळातली बनवा, काही भविष्य काळातली बनवा, आणि शक्यतो सोपी सोपी वाक्य बनवा. जास्त कॉम्प्लिकेटेड नका बनवा. हा, आणि जी क्रियापदं आपली वापरलेली आहेत तशी बनवा. गेला, आला, खेळला, खेळली, हा, आणि खेळतो, खातो, पितो, वगैरे वगैरे अशी बनवा. पण त्या सगळ्यामध्ये कर्ता किंवा जो हे आहे, तो कर्ता किंवा तर तो सगळा मध्यम पुरुष मधला पाहिजे. आणि मग तुम्ही मला हम्म. सांगा की 20 वाक्यातून तुम्हाला कुठे अडचण जाते. ती बर. अशा पद्धतीने तुम्ही मुद्दा छान मांडला की कुठे युयम वापरायचं, कुठे त्वम वापरायचं, हा, युवाम कधी वापरायचं. तर ते तुमचं तुम्हालाच कळेल की अरे, अहम कधी वापरायचं, वयम कधी वापरायचं, मम कधी वापरायचं, मया कधी वापरायचं. हा, तर हे, हा, हा. माम कधी वापरायचं. तर हे अशीच वाक्य तुम्ही प्रथम म्हणजे उत्तम पुरुषातली बनवा. मी 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 या शब्दाने सुरू होणारी बनवा, मला या शब्दाने बनवा, माझ्या शब्दाने बनवा, हा, माझे बनवा, असं. तर ही वाक्य तुम्ही बनवा आणि मग त्याप्रमाणे वापरायला शिका. बर. समजलं ना. आता आम्ही कसं आहे तुम्हाला आता ओळख करून इथे इथे एक वाक्य आहे सर. एक हा, बोला. एक एक वाक्य आहे इथे की हा, तुझ्याद्वारे तो पुरुष पाहायला गेला. बरोबर. तर तुझ्याद्वारे, तर हा, आता इथं त्वच कोणती विभक्ती वापरायची ते हा, लक्षात येत नाही पटकन. नाही पण आता ते, हा, तुझ्याद्वारे, हा, तुझ्याकडून म्हणजे. बरोबर. बरोबर. आता तुम्हाला म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला परत कुठली विभक्ती केव्हा वापरायची हा कन्सेप्ट आपला पूर्ण क्लिअर झालेला नाहीये. हो सर. बरोबर हो आहे. सर. बरोबर आहे की नाही. हो. तर याच्यावर थोडा, हो. तर एक काम करूया आपण. हा, हरकत नाही, मला हेच अपेक्षित आहे की तुमचं कुठे गाडी अडते. हा, तर विशेषतः आता ही जी प्रत्येक विभक्तीची ना आपण उजळणी घेऊन या उद्या, की प्रथमा कधी वापरायची, की जे सगळ्यांना माहिती आहे. हा, पण हा. द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी या कधी वापरायच्या, याचीच आपण एकदा उजळणी उद्या घेऊया. बरोबर. चालेल. त्याने तुमच्या चालेल. चालेल. विभक्तीचे कन्सेप्ट क्लिअर होते. बरोबर. हा, हं. नंतर आत- दुसरं आपण सर्वनामं जी आहेत, म्हणजे उत्तम पुरुषची सर्वनामं म्हणजे अहमची, मध्यम पुरुषची हं. सर्वनामं म्हणजे त्वमचं, आणि नंतर सगळ्यात ते तत्, सहा, सा,
हा वगैरे हा वगैरे हा तस्मिन वगैरे. तर ते आपण एकदा त्याचं डिस्कशन करूया, की ते तुम्हाला कळेल की कसे सर्वनामं कशी वापरायची. बरोबर. हा. अस्मत् आणि युष्मत हे हे कुठं वापरायचं हे कळत नाही. कळत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हा तर आपण मग एक हरकत नाही. म्हणजे मला असं वाटतं ना, की जो मी तुम्हाला म्हटलं होतं पाठाद्वारे उजळणी, पण त्याच्या आधी मला वाटतं आपण उद्या आपण एक असा एक्झरसाइज करूया, की ज्याच्यामध्ये सुरुवातीला मी सगळं विभक्ती कुठल्या कशा करता, म्हणजे द्वारे असलं की हा कशी, कडून असलं तर कधी, मला म्हणजे साठी असेल तर कसं, हा आत असेल तर कसं, पासून असेल तर कसं, संबंध असेल तर कसं, वर स्थानदर्शक असेल या सगळ्याची आपण पुन्हा एकदा म्हणजे काय अगदी घट्ट करूया, तो कन्सेप्ट पक्का करूया रिव्हिजन. विभक्तीचा. हा, ओके. डिव्हिजन. हा. नंतर दुसरं आपण मग उत्तम पुरुष सर्वनाम म्हणजे अहम वयमचं, नंतर मध्यम पुरुषचं हा त्वम युयमचं, आणि मग नंतर प्रथम पुरुष म्हणजे त्यात उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुष मध्ये लिंग नाहीये, पण तृतीय पुरुषामध्ये सर्वनामात लिंग आहे. तत्, सहा, सा, मग परत ते इदम, हा, अयम वगैरे वगैरे. तर तो जरा एक कन्सेप्ट आपण बघूया. कुठलं कधी इदम वापरायचं, कधी तत् वापरायचं, आणि त्याच्या विभक्ती वगैरे वगैरे. अर्थात काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या प्रॅक्टिसनी येणार. मी आता इदम, हा, तस्मिन म्हणजे काय, हा, किंवा तया म्हणजे काय, तस्य म्हणजे काय, तर हे शब्द हळूहळू सवयीने तुम्हाला लक्षात येतील. हा. पण माझा मुद्दा परत मी सांगतो, की तुम्हाला कुठली विभक्ती इथं या ठिकाणी वापरायची आहे, इथं तुमची चूक होता कामा नये. त्या हा विभक्ती हा तुम्हाला तेच ऐनवेळी तेच. आठवली नाही, हरकत नाही. युयमच्या ऐवजी वयम वापरलं चुकून, म्हणजे स्मरणशक्तीने दगा दिल्यामुळे हरकत नाही ते. पण वापरायचंय अस्मत, अस्मत, आणि तुम्ही म्हणताय तस्मिन, हे बरोबर नाही, नाही का? किंवा तुम्ही वापरायची आहे पंचमी, तुम्ही करता, तुम्ही मला सांगताय सप्तमी पाहिजे, हे चुकीचं. म्हणजे मग कुठेतरी अशी चूक होता कामा नये, नाही का? बरोबर ना? हो तर हे आपण हो उद्या मग, बरोबर. हा, तर हो उद्या आपण याची मग उजळणी करूया. चालेल सगळ्यांना? किंवा असंही करू शकतो चालेल आपण. चालेल. ऍक्च्युली आता अजून वेळ आहे, 10 मिनिटं, 10-15 मिनिटं. तर आता विभक्तीचाच जरा उजळणी करूया का आपण? आणि हा बरं चालेल तर त्याच्या सर. परिशिष्ट मध्ये जे मागे दिलेलं आहे ना, हा परिशिष्ट मध्ये जे मागे आता दिलेलं आहे ना, हा त्याचं मराठीमध्ये सांगू शकाल का? तत्पुल्लिंग तो म्हणतं, तर बाकी तम म्हणजे काय, तान म्हणजे काय असं? हो सर, ते मागं दिलेलं आहे ना, ते जरा थोडं समजावून सांगा. बर, ते पण करूया आपण. पण त्याच्या आधी मला वाटतं आज आहे ना, आपण विभक्तीचा हा जो कन्सेप्ट आहे ना, तर हा परत एकदा आपण त्याची सर तुम्ही उजळणी आज सांगा, म्हणजे करूया. आम्ही लिहून घेतो तसं. हो हो, लिहून, चालेल सर, सुरुवात करूया. तुम्ही हा, नोट, हा. हा, ठीक आहे. तर एक मिनिट, मी मला वाटतं आपल्या याच्यात पण आहे तसं, धड्यामध्ये विभक्ती प्रकरण चतुर्थ पाठात आहे सर, चौथ्या धड्यात आहे. चौथ्या धड्यात आहे ना? चौथ्या धड्यात अं, आहे सर सगळे. हा हा, तोच काढतो मी जरा. हा, हा, चौथा धडा म्हणजे हा, अं, हेच आहे का? हा, अच्छा, चतुर्थ हा संपला ऍक्च्युली. हा, एक मिनिट. नाही, चौथा धडा तर तो भूतकालवाचक कर्मणी प्रयोग आहे, तो सगळा मला वाटतं. मला वाटतं हा. नाही सर, हे अहम वयम आहे ना त्यात. ओके. हा, हा. तो आमचा पण आ- पाठ एक मिनिट. आहे. नाही 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 नाही, ते अहम वयम आहे, पण मला जे शिकवायचंय ते नाहीये. ते मला वाटतं दुसऱ्या पाठात आहे तुमचं. तिसऱ्या पाठात होते. तिसरा आहे का? हा, करेक्ट. हा, ठीक आहे. मी ना हे आता प्रोजेक्ट करतो जरा. हम्म, हम्म, हरकत नाही. अं, दिसतंय का तुम्हाला ही स्लाइड नाही. सगळ्यांना? नाही नाही हा, अडचण. आता हा दिसल्या. दिसली. हा दिसते ना? दिसतो सर. हा. तर हं. इथं बघा की
देव शब्द काय देव, आणि याच नुसार देव, राम, बालक, मानव असे सगळे शब्द अकारांत पुल्लिंगी सगळे चालतील. पण आपल्या विभक्तीकडे आपलं लक्ष द्यायचं नाहीये. आता प्रथमा कधी वापरतो, जेव्हा तो शब्द कर्ता म्हणजे कृती करणारा असतो. कर्ता म्हणजे काय, जो कृती करतो त्याला म्हणतो कर्ता. बरोबर. अमुक एक कृती, कुठली कृती, खाण्याची, धावण्याची, पळण्याची, लिहिण्याची, वाचण्याची, जी कृती जो करणारा असतो त्याला म्हटलं जातं कर्ता. आणि कुठल्याही वाक्यामध्ये जो करत असतो ती कृती, तो प्रथम येत असतो. हे समजलं सगळ्यांना? प्रथम आता माहितीच हो आहे. सर. हा, ठीक आहे. आता द्वितीय. आता द्वितीय म्हणजे काय, तर कर्म. कर्म म्हणजे काय, ज्याच्या वर क्रिया केली जाते. लक्षात घ्या, ज्याच्या वर क्रिया केली जाते, हा, त्याला म्हणतात कर्म. आता ज्याच्या वर म्हणजे काय, उदाहरणार्थ मी लाडू खातो. मी मराठीतच सांगतोय, संस्कृतमध्ये सध्या जाऊयाच नको. तर मी लाडू खातो. तर जसं मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं होतं, कोण याचं उत्तर कोण क्रियापदाला जर प्रश्न तुम्ही विचारलं, तर त्याचं उत्तर जे येईल ती असतो, तो शब्द जातो प्रथम येत, तो असतो कर्ता. कारण कोण, कोण खातो, कोण पितो, कोण करतो, तो झाला प्रथम. तो आता काय काय करतो. हा, मी काय खातो, लाडू खातो. काय वाचतो, पुस्तक वाचतो. तर हे काय जे असतं ना, हा, त्या कायचं उत्तर हे नेहमी द्वितीयत असतो. हा, म्हणजे तर मी फूल वाहतो, अहम. हा, तर फूल काय वाहतो, फूल वाहतो, पुष्पम, नाही का. तर ही जेव्हा नेहमी जेव्हा कर्म असतो, तेव्हा ते याला द्वितीयच जात. समजलं? याचबरोबर कधी कधी जसं अहम उद्यानम गच्छती, उद्यानाला जातो. हा, म्हणजे कुठे नाही हे. आता उद्यानम म्हणजे तसं स्थानदर्शक नाहीये हे, कारण तिथे ती स्थानामध्ये क्रिया होत नाहीये. हा, पण मी त्या दिशेने चाललोय, म्हणजे उद्यानम गच्छती, तिकडे चाललोय. तर तेव्हा सुद्धा द्वितीय वापरली जातो. जर असं म्हणतो ना, मी देवाला चाललो, मी गावाला, म्हणजे गावाला चाललो, देवाला चाललो, तसं त्या अर्थात. अच्छा, आता तिसरी गोष्ट आहे तृतीया. आता असं आपण म्हणतो, मी तृतीय म्हणजे काय, करण. करण म्हणजे काय, साधन एखादं. मी चमच्याने खातो, तू कशाने खातो, मी चमच्याने खातो, मी हाताने खातो. हा, जर एखाद्या जेव्हा साधनाचा उपयोग होतो ना, त्याला म्हटलं जातं हाताने करतो, पायांनी पळतो. हा, तर त्या, हा, तर ते ते असतं तृतीय. तृतीयेचा दुसरा अजून उपयोग असतो की कडून किंवा द्वारा. हा, चमच्याद्वारा खातो, म्हणजे अर्थ एकच आहे, पण द्वारा किंवा कडून जर असेल तेव्हा सुद्धा तृतीया होते. अजून तृतीयेचा तिसरा उपयोग आहे सह, सार्धम आणि साकम. या तिन्हीचा अर्थ एकच आहे. सह म्हणजे पण सोबत, सार्धम म्हणजे पण सोबत, आणि साकम म्हणजे पण सोबत बरोबर. किंवा बरोबर. तर या तिन्ही बरोबर जे, मी रामाबरोबर जातो, अहम रामेण सह गच्छामी, अहम रामेण सार्धम गच्छामी, अहम रामेण साकम गच्छामी, रामेण केलं मी. तर समजलं तृतीयेचे तीन उपयोग कुठले कुठले सांगा. हा, साधन कशाने? साधन म्हणून वापरतो. पहिल्यांदा हम्म. हा, साधन म्हणून वापरतो ते. बरोबर. आणि दुसरा बरोबर. उपयोग हा, कडून द्वारा, म्हणजे त्याच्याकडून कडून किंवा द्वारा. द्वारा. आणि सह तिसरा उपयोग, साधन. सह सह साधन में साकम बरोबर, म्हणजे त्याच्या बरोबर बरोबर, जातो तेव्हा तृतीय. बरोबर. हा. तर या तीन सिच्युएशन्स मध्ये आपण तृतीयेचा वापर करतो. हम्म. आता लक्षात आलं तृतीया कधी वापरायची ते. हो. हा? हो सर. आता चतुर्थी. आता चतुर्थी म्हणजे काय, संप्रदान, म्हणजे साठी, ज्याला आपण हिंदीमध्ये के लिए किंवा साठी. हा, जेव्हा हे करतो ना, तेव्हा चतुर्थीचा वापर करतो. मी देवाला नमस्कार करतो. ऍक्च्युली देवाला म्हणजे देव कर्म आहे का इथं, नाही. तर मी नाही. देवाप्रती, किंवा देवासाठी. हा, असं जेव्हा होतं ना, मी मी आई करता पाणी आणतो, आई करता. हा,
म्हणजे मातेसाठी. हा, तर तेव्हा मग ते आईसाठी. हा, आईसाठी. तर आई हा शब्द चतुर्थीत जाईल तिथं. हा, रामासाठी पाणी आणतो. रामाय जलम हम्म. आ आन आ हा आनयामी, असं नाही का. रामाय, रामासाठी. रा के रामाय लिए. पुष्प. हा, असा केलिये साठी किंवा प्रति असं. तर चतुर्थीचा अर्थ कळला. तो हो सर. हा, जेव्हा तुम्ही म्हणलात मी देवाला नमस्कार करतो त्याला असं होणार का, अहम देवाय नमस्करोमी? अच्छा, अर्चयती. अर्चयामी. अं, नाही, अर्च म्हणजे पूजा ना. अर्चयती पण होय. पण अर्चयामी. अर्चयती म्हणजे पूजा करणे ना. पण मी नमस्कार करते ना, नमस्कार करणे आणि अर्चना नमामि. करणे आर डिफरंट थिंग्स आय गेस. नाही मग नाही. नमस्कारला नमामि असेल ना. सांगतो. नाही नाही, बरोबर आहे बरोबर. तुमच्या. हा, आता उत्तर मी सांगतो इथं. हा, आता इथं काय आहे माहिती आहे का, मी मी जेव्हा नमहा म्हणतो ना, शिवाय नमहा, तर शिवाय, रामाय नमः, कृष्णाय नमः, तर इथं कृष्णाप्रती नमस्कार. हा, असा प्रयोग आहे. पण मी म्हणतो अहम देवम नमामि, अहम कृष्णम नमामि. तर इथं नमामि किंवा अर हा अर्चयामी वगैरे जे असेल ना, तर तिथं ते कर्म होतं. हा, म्हणजे कसं, तू काय पूजितो, तू काय नमितो. लक्षात घ्या मी कसा प्रयोग करतोय. तू काय पूजितो, मी शिव पूजितो. हा, मी देवी हम्म. पूजितो, मी हरतालका पूजितो. बरोबर. हम्म. तर तिथं त्यामुळे ते ते कर्म. कर्मात जातं. मग त्यावेळेस ते समजलं का? प्रथमा असतं कसं. अरे मला त्यावेळेस औषध ते काय? प्रथमा होतं का मग. त्यावेळेस ते द्वितीया. प्रथमा असतं का. प्रथमाने ते बरं. कर्म होत, ते कर्म होतं ना. काय पूजितो, काय म्हटल्याचं उत्तर नेहमी कर्म असतं. द्वितीया. हम्म. हा, ग्लासभर म्हणजे आणा ते ग्लास. द्वितीयच झालं. हा, पण त्यामुळे आता पण तुम्ही एक्झाम्पल सर दिलं की मी देवाला नमस्कार करतो, हे चतुर्थीसाठी तुम्ही एक्झाम्पल म्हणून नाही सांगितलं. नाही. नाही नाही, मग मी तेच नाही सांगितलं नाही. ना. मी त्याचा पहिला प्रयोग मी दिला ना तुम्हाला. शिवाय नमः, मी शिवाला नमस्कार करतो. हा, शिवाप्रती नमस्कार करतो. ऍक्च्युली ना, मराठीतले ला प्रत्यय ना, हा जर आपण बऱ्याचदा मिसयूज किंवा कन्फ्युजिंग यूज करतो त्याचा आपण. हा, वापर करतो. हा, पण जसं मी म्हटलं की तुम्ही ना, आता शक्यतो ना, ला हा प्रत्यय कमीत कमी वापरायचा आपल्याला, असं ठरवा. प्रतीसाठी. मी एक बोलू का. हा हा, बोला पल्लवी ताई. म्हणजे इथे आता तुम्ही हे हिंदी मध्ये वाक्य करून बघा, की मैं देव के लिए पूजा करती हूँ, असं होईल का. दे, हा, हो की नाही. के लिए बरोबर. होईल का चतुर्थी म्हणलात तर. नाही. मग म्हणून ते द्वितीय, देवाला पूजते. देवम. ते किंवा आपण देवाला पूजते नाही, आपण म्हणताना देव पूजितो. जसं म्हणतात ना की मी देव हरताल का. पूजितो. हा, हा शिव हा पूजितो. हा, हा, असं. तर पूजितो हा शब्द त्याचं वापरला ना तुम्ही. हिंदीकरण हिंदी केलं की लक्षात येईल. देव के लिए पूजा करती हूँ, मैं देव के लिए पूजा करती हूँ असं नाही. मैं देव को पूजती हूँ असं देव होईल ना. पूजते हो. हा, असं. देव को देव पूजती पुजते. हूँ म्हणजे कर्म आलं. देव को पूजती हूँ. आता इथे परत देवको, देवको हा परत थँक्यू ना, सर. मग ते गोंधळ होतो. म्हणून नाही मग ते म्हणजे कर्म को हा, आहे ना. हं. बरोबर बरोबर कर्ता ने कर्म को करण के लिए, बरोबर करण बरोबर. के ते तुम्ही मागे छान वाक्य संप्रदान लिहून के दिलं लिए. होतं. हा, हा. बरोबर. हा, काय बरोबर. उन्नतीताईंनीच दिलं होतं. अच्छा. ठीक आहे. तर हा, आता कर्ताने पुढचं. कर्म को करायचं. हा, तर ओके, सॉरी चतुर्थीचा सॉरी. उपयोग ना, देवाय, कृष्णाय, कोणासाठी काही जर करत असू ना आपण, तर डोळे मिटून चतुर्थी वापरायचं. हा, देवासाठी पाणी आणतो, ऋषींसाठी फळ आणतो, वगैरे वगैरे काही पण. साठी साठी केली किंवा साठी चतुर्थी. आता पंचमी म्हणजे सोपं आहे. पासून, फ्रॉम. हा, म्हणजे पासून किंवा फ्रॉम. हा, म्हणजे मी इकडून तिकडे निघालो, विद्यालयात, विद्यालयापासून. हा, गृहं गच्छामि, विद्यालयापासून घराला जातो. गृहात उद्यानं गच्छामि, घरापासून